आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला इतका धक्का बसला ऐकून. बिचारी मामी. मामी, डॉक्टरांनी तुला सांगितलं असेल ना तुझ्याकडे किती दिवस राहिलेत ते. पण तू काळजी करू नकोस. अंजली, हे बघ, मामी नसली ना तरी आम्ही आहोत. तू कधीही माहेरी आलीस की नाही, आम्ही तुला कसलीही कमी भासू देणार नाही. आणि कधीच नाही. ए, काही आजारी बिजारी नाही. आम्ही आली मोठी माझ्या लेकीचं माहेर पण करणारी, चांगली ठणठणीत आहे मी. अजून 50 वर्षात जगणार आहे. आम्ही, मला माहिती आहे हे सगळं पचवणं खूप कठीण आहे. पण तुला कॅन्सर झालाय ना, मग कसं काय जगणार तू एवढे दिवस? हे तुला कोणी सांगितलं हे? अंजली, हे सगळं महत्वाचं नाहीये आता. तू एक काम कर, मला डॉक्टरांचा नंबर दे. मला लगेच नंबर दे, मी डॉक्टरांना सगळे डिटेल्स विचारते. म्हणजे मला मामीची काळजी घेता येईल ना. हा, प्लीज नंबर दे ना मला. काय झालं? देतेस ना नंबर? अंजली, मला काळजी वाटते ग मामीची. दे ना. काय झालं? तुम्ही दोघी अशा गप्प काय झालायत? बोला ना. तुला काय मला मारायची घाई लागलीये का? तोंडाला येईल ते बरं दिवस. ते कॅन्सर वगैरे असंच बोललो होतो आम्ही. असंच म्हणजे? तुला काय करायचंय? तू जा ना, तुझं काम कर जा ना. अंजली, अगं मामीची काळजी घेणं हे पण कामच आहे माझं. काही काळजी घ्यायची गरज नाही, समर्थ आहे मी. हो, मग देवाण सरांच्या घरच्यांना खोटं का सांगितलं तू? अजून किती खोटं वागणार आहात तुम्ही? मामी, हे आजारपणाचं नाटक करून तू जहागीरदारांना लवकर लग्नासाठी तयार केलंयस आणि त्या बिचाऱ्यांना हे सगळं खरं वाटतंय. त्यांना काळजी वाटायला लागलीये तुझी. आणि तुम्ही काय करताय? तर त्यांच्या भावनांशी खेळताय. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेताय तुम्ही. तू गप ग, बस ना लेक्चर झाडू नकोस. आम्ही काही इतकं चुकीचं केलेलं नाहीये. देवांच्या आणि माझं ऑलरेडी लग्न ठरलं होतं. ते फक्त लवकर व्हावं म्हणून आम्ही एक छोटंसं खोटं बोललो, इतकंच. आणि या खोट्याने कोणालाही त्रास वगैरे होणार नाहीये, कळलं ना? उलट सगळे हॅपीच होतील माझ्या वेडिंग नंतर. अंजली, तुला कळत कसं नाहीये? तुझ्या लग्नाचा पाया खोटारडेपणावर उभा राहिलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खोटं नातं कधीच टिकत नाही. एकतर माझी पत्रिका देवाण सरांशी जुळत असताना तू ऐन वेळेला उभी राहिलीस, ते एक खोटं झालं. आता दुसरं खोटं काय? तर कॅन्सर झाला. आतापर्यंत कोणाला काही कळलं नाही म्हणून पुढेही कळणार नाहीये असं होणार नाहीये. आणि तुम्ही या भ्रमात राहू सुद्धा नका. तुम्ही हा विचार का नाही करत कधी, जर ही गोष्ट देवाण सरांना आणि त्यांच्या घरच्यांना कळली तर काय होईल? अंजली, हे जर देवाण सरांना आणि त्यांच्या घरच्यांना समजलं ना तर ते तुम्हाला कधीच माफ नाही करणार. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू फक्त तुझं तोंड बंद ठेव. नाही ठेवणार मी बंद. इतके दिवस मी मामाकडे बघून गप्प होते. आईला वचन दिलं होतं म्हणून गप्प होते, पण आता मी गप्प बसणार नाही. मग काय करणार आहेस तू? मी आत्ताच्या आता देवाण सरांच्या आईला फोन करून जे खरंय ना ते सगळं सांगेन. नाहीतर काय काय करणार आहेस मग? मी असं करायला नको असेल तर माझी डॉक्युमेंट्सची फाईल मला परत द्या.
मामा आई आलात तुम्ही? हो या ये. बसा. बस. या मामा आई मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तुम्ही बसा बसा. काय ग सगळं ठीक आहे ना? हो सगळं काही ठीक आहे. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. बसा तुम्ही. हा बरं वाटतं का तुला आता? काय झालं? पत्रिकाच वाटून आलेत ना? चार का खोदकाम करून आलेत कुठलं? कुराड बिराड घेऊन बरं वाटतंय ना? एवढंसं काय झालं की लगेच बहिणीला बरे वाटते? सांग आता. मामा अरे माझी लाडकी मामी माझी डॉक्युमेंट्सची फाईल द्यायला तयार झालीये. हो देणार होतीस ना तू सईला फाईल? हो थँक्यू. पण ही जादू झाली कशी काय? आणि काय झालं ललिता? तू तर म्हणाली होतीस की अंजलीचं लग्न झाल्याशिवाय मी फाईल देणार नाही परत म्हणून. ही सुबुद्धी कशी काय सुचली तुला? नाही म्हटलं आता अंजलीचं लग्न काहीच दिवसांवर आहे आणि सई किती धावपळ करतीये लग्नासाठी. अहो किती कामं करतीये. लग्नाची पत्रिका ठेवायला कुलदेवतेला जाऊन आली, त्यानंतरही एवढी दगदग धावपळ. म्हटलं आता लग्नाआधी कसं सगळ्यांचे चेहरे हसते खेळते राहिले पाहिजेत ना, म्हणून दिली फाईल. जपून ठेव हा सई, फाईल जपून ठेव. आणि आता अंजलीचं लग्न झालं की सईसाठीच स्थळ बघणार आहे मी. बरं का वंस, लगेच सईसाठी स्थळ बघायला लागूया. अगदी अंजली इतकं श्रीमंत स्थळ नाही मिळालं तरी